नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारत सरकारनं समाज माध्यमांवरील अभिव्यक्तीच्या वर नियंत्रण करण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आणि त्याची स्वाभाविक अशी प्रतिक्रियाही उमटायला लागली. समाज माध्यमांवर कोणी काय बोलावं या बाबतीत स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्यावर सरकारी हस्तक्षेप मर्यादा नकोत अशी भूमिका एका गटानं ठामपणे मांडली असताना दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं स्वातंत्र्य किती अमर्याद असलं पाहिजे हाही प्रश्न उपस्थित केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भातले अधिकार जिथून सुरू होतात तिथेच समोरच्या बद्दलचा आदरही सुरू होतो याचं भान सुद्धा बाळगायला हवं, याची आठवण सुद्धा सरकार समर्थकांनी करून दिली. एका बाजूला हे सगळं घडत असतानाच ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यासारख्या विविध प्रकारच्या समाज माध्यमांवरील प्लॅटफॉर्मवर काय लिहिलं जातंय, काय बोललं जातंय याबाबत एक गट अतिशय सक्रिय आहे आणि या सगळ्या माध्यमातून सरकार विरोधातला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असा त्या सरकार विरोधी गटाचा दावा आहे. पण हे सगळं घडत असताना आपल्याला या बाबतीतही लक्ष द्यावं लागेल की एका रद्द झालेल्या कायद्यालाच अंमलबजावणी स्वरूपात कायम ठेवत देशभरामध्ये अनेक पातळ्यांवर गुन्हे दाखल झाले. जो कायदा अस्तित्वातच नाही त्या कायद्याची अंमलबजावणी अनेक दिवस होत राहिली. हे प्रशासनाचं सुद्धा अपयश आहे की सरकारांची तशी मानसिकता असते. आपल्या विरोधातला आवाज ऐकायला कुठल्याही सत्ताधाऱ्याला आवडत नाही. हे जरी खरं असलं तरी पण विरोधातला आवाज हा प्रामाणिक आहे का हेतुपुरस्सर ते सुद्धा लक्षात घ्यायला हवं. जो कोणी राज्यकर्ता सजग असतो, जागरूक असतो आणि उत्तरदायी समजतो तो प्रामाणिक विरोध मान्य करतो. मात्र जर समजा हेतुपुरस्सर केलेला विरोध हा लक्षात येत असेल तर त्या विरोधातली कारवाई सुद्धा अपेक्षित असते. याच संदर्भातल्या विविध प्रकारच्या प्रश्नांना उत्तर मागणारी आजची चर्चा, अमर्याद स्वातंत्र्य न कोणा मिळाले. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत मवियाचे प्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता, त्याचबरोबर युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष या नात्यानं आपल्यासोबत रविकांत वरपे आहेत. आपल्यासोबत IT तज्ज्ञ या नात्यानं क्रांती घाग आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं विनायकराव आंबेकर आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय. माझा पहिला प्रश्न रविकांत वरपे यांना आहे. वरपेजी, आपल्या पक्षाचे नेता नवाब मलिक यांनी आज एक पत्रकार परिषदेतली भूमिका व्यक्त केली आणि त्यात असं म्हटलं की केंद्र सरकार ट्विटर असो, फेसबुक असो अशा प्रकारच्या समाज माध्यमांवरच्या अभिव्यक्तीवर मर्यादा आणू पाहतंय. ही मर्यादा योग्य नाही. तुमचा नक्की आक्षेप कायद्यातल्या नव्या कोणत्या तरतुदींबाबत आहे? प्रसादजी, कसं आहे की भाजपची एक नीती आहे, गरज सोरो आणि वैद्य मरो. याच्यामध्ये एक असं आहे की ज्या वेळेस त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमांची गरज होती त्यावेळेस त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. पण आता जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या नियोजनावरून, लसीकरणावरून आणि वाढत्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसवरून जेव्हा सर्वसामान्य नागरिक हा सोशल मीडियावरती व्यक्त व्हायला लागला तेव्हा मात्र त्यांनी ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम यासारख्या समाज माध्यमांवरती कारवाईचा बडगाला सुरुवात केलेली आहे. जेव्हा यांच्या विरोधात वातावरण चाललंय की त्यांची भूमिका आहे की आमच्या विरोधात कोणीच बोललं नाही पाहिजे आणि म्हणून त्यांनी ते आता ट्विटर आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती कारवाई करायचं घेतलेलं आहे. ठीक आहे वरपेजी, आपण थेट कायद्याच्या तरतुदीवर बोलाल तर अधिक बरं होईल. कुठली तरतूद तुम्हाला अन्याय्य वाटते? बघा, एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जो ITचा जो 66A जो कायदा आहे जो 2015 साली तो श्रेया सिंघल यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने तो रद्दबातल ठरवला होता. त्यानंतर सुद्धा आज 2015 ते आज 2021 इतक्या वर्षी 5 जुलैला जस्टिस नरिमन यांनी आश्चर्य व्यक्त केलं की जवळपास 700 पेक्षा अधिक केस याच्यावरती पेंडिंग कसं काय, जो कायदाच अस्तित्वात नाहीये. आणि मग तोपर्यंत
देशाचं जे केंद्र सरकार आहे त्यांनी याच्यावरती आत्ता नोटिफिकेशन काढून हा कायदा रद्द करावा असं केलेलं आहे. अच्छा. काय कायद्यातल्या तरतुदी स्वतःच्या पद्धतीने करून घेण्याची पद्धत भाजपने आता जाहीर केलेली आहे. विनायक आंबेकर आहेत आपल्यासोबत. विनायक आंबेकर या संदर्भातलं उत्तर देतील की एका रद्द झालेल्या कायद्याची अंमलबजावणी 6 वर्ष होत राहणं याची जबाबदारी सरकारची, प्रशासनाची की छापखान्याची? माझे मित्र जे आता बोलले आणि त्यांना दिवस रात्र भाजपवर टीका करण्याशिवाय दुसरा कुठलाही उद्योगच नाहीये, त्यामुळे विषय कुठला चाललाय आणि ते भाजप हाच विषय घेऊन बोलतायत, चुकीचं आहे. गेल्या 2 वर्षात MVA सरकारनी, या महाराष्ट्र विकास आघाडी जी काय आहे त्या सरकारनी याच कायद्याखाली, याच 66A खाली किती भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास दिलाय त्याचा त्यांनी आढावा घ्यावा आणि मग बोलावं. माझं म्हणणं एवढंच आहे की म्हणजे विनायकराव, आपल्याला असं सुचवायचं आहे की रद्द झालेल्या कायद्याचा अंमल राज्यात, महाराष्ट्रात सुद्धा झाला आणि एका रद्द झालेल्या कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्रात सुद्धा अनेकांवर खटले दाखल झाले. करेक्ट. आणि कायदा आणि सुव्यवस्था हा विषय महाराष्ट्र सरकारचा आहे, त्यामुळे इथे कुठला कायदा अंमलबजावणी करायची, कुठल्या कायद्याची, कुठल्या रद्द झालेल्या कलमाची करायची नाही, ही त्यांची जबाबदारी आहे. ते अंमलबजावणी करतायत आणि आज भलतीच भाषणं देत आहेत, हे चुकीचं आहे. जिथे जिथे चूक झाली ती दुरुस्त करणं हे भाजपचं काम आहे. त्याप्रमाणे जे गृह मंत्रालय त्यांनी सर्क्युलर काढलं की तुमच्या लक्षात जर का ही आली नसेल तरतूद, तर तुम्ही याच्या पुढे ती लक्षात घ्या आणि तातडीने जो काही अन्याय होतो लोकांवरचा तो अन्याय ताबडतोब थांबवा, असं केंद्रीय गृह मंत्रालयाने पत्रक काढलं. त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? म्हणजे हे काही केंद्रीय गृह मंत्रालयाचं काम नाही, कायदा सुव्यवस्था ही राज्याची जबाबदारी आहे. असं असताना अनेक राज्यामध्ये, पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यालाच अटक झाली, अनेक ठिकाणी आझम खानच्या वरती टीका केली म्हणून एक 11वीतल्या मुलाला अटक झाली. अशी हजार उदाहरणं देता येतील की सगळ्या शासनांनी, सगळ्या राज्य शासनांनी याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून आपल्याला पाहिजे ते करून घेतलं. आणि आता किंवा विनायकराव असं म्हणता येईल, सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून म्हणण्याच्या ऐवजी आपल्याला हवं आहे ते करण्याच्यासाठी एक गोष्ट पूर्णपणे पळवाट स्वरूपात स्वीकारली. क्रांती घाग आपल्या सोबत आहेत. क्रांती घाग, ज्या पद्धतीनं कायदा रद्द झाल्याच्या नंतर सुद्धा त्याची अंमलबजावणी होत राहिली आणि 1 नाही 2 नाही तब्बल 6 वर्ष हा विषय चालला, याची नैतिक जबाबदारी कायदा सुव्यवस्था राबवण्याची म्हणून प्रत्येक स्थानिक प्रशासनावर लावली गेली पाहिजे का? नमस्कार जी. जसं तुम्ही म्हणता किंवा मी जी चर्चा ऐकते याच्यात साधारणपणे किंवा प्रत्येक चर्चेत ऐकायला मिळतं ते आणि आम्ही. त्यांनी असं केलं, आम्ही असं केलं, त्यांनी असं करायला हवं होतं, आम्ही केलं ते बरोबर आहे. हे असं न राहता काय योग्य असेल, काय जनतेच्या फायद्याचं असेल, काय हिताचं असेल याचा विचार केला पाहिजे. प्रायव्हसी, राईट टू प्रायव्हसी हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि या राईट टू प्रायव्हसीला जर एखादी गोष्ट त्याच्या विरोधात जात असेल तर त्याची काळजी घेणं नक्कीच गरजेचं आहे. तर एखादा कायदा जो आहे, समजा जर जो कायदा 2015 साली रद्द झालाय, त्याच्यानंतर 6 वर्ष त्याची अंमलबजावणी होत राहणं, या राज्यात झाली, त्या राज्यात झाली, हे चुकीचं आहे. पण मग क्रांती घाग, मला आपल्याला प्रश्न असा विचारायचा आहे की एखाद्या व्यक्तीवर कारवाई करण्याच्यासाठी जेव्हा तिथली जिथे घटना घडलेली आहे त्या घटनेच्या आसपासची यंत्रणा सक्रिय होते, तेव्हा ती सक्रिय झालेली यंत्रणा याबाबत जागरूक नसावी की अरे बापरे हा तर कायदा अस्तित्वातच नाहीये, की त्यांना योग्य वेळेला किंवा वेळोवेळी प्रबोधनच मिळत नाही? ती जी यंत्रणा आहे ती नक्कीच जागरूक असली पाहिजे. आणि जेव्हा एखादा कायदा रद्द होतो किंवा त्याच्यात फेरबदल होतात, त्या वेळेला ज्या यंत्रणा त्या कायद्याशी संबंधित आहेत त्यांना ट्रेन करण्याचं, त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम दोन्ही सरकारांचं आहे, केंद्र सरकारचं पण आणि राज्य सरकारचं पण. आपण जे सांगता आहात त्याच्या अनुषंगानं आपल्या सोबत असलेल्या दोन्ही राजकीय प्रतिनिधींना बोलतं करूया. आपल्या सोबत रविकांत बर्पे आहेत. रविकांत बर्पे मवियाचे प्रतिनिधी आहेत. रविकांत बर्पेजी, केंद्राच्या कडून चूक झाली असं थोड्या वेळापूर्वी आपण म्हणत होतात. चर्चेत हाही मुद्दा समोर आला की महाराष्ट्रात सुद्धा रद्द झालेल्या कायद्यान्वये अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. मग संबंधितांना प्रबोधन करण्याची जबाबदारी कोणावर टाकायची? गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे आहे. प्रसादजी,
म्हणजे मला असं जितका कायदा समजतो त्यानुसार सुप्रीम कोर्टाने 2015 साली जजमेंट याच्यावरती दिल्यानंतर जे सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले आहे आणि आज विचारणा देखील केंद्र सरकारला केलेली आहे आणि केंद्र सरकारला त्यांनी सांगितलं होतं की हा कायदा रद्द झालेला आहे आणि कायदा मंत्रालय आणि कायद्याची अंमलबजावणी ही सगळ्यात पहिल्यांदा केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारने राज्यांना जर नोटिफिकेशन सांगितलं असेल की सुप्रीम कोर्टाने ह्या पद्धतीने आज त्या कायद्याविषयी भूमिका घेतलेली आहे आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने ही भूमिका घेतलेली आहे की राज्य सरकारांनी याची इम्प्लिमेंटेशन आता ह्यानुसार केलं पण गेलं वरपेजी पाहिजे. मला आपल्याला मध्ये थांबून हा प्रश्न विचारायचा आहे की अहो तो कायदा रद्द झाल्याच्या संदर्भातल्या तपशिलाचा सर्वत्र उल्लेख झाला तरीही राज्यात त्याची अंमलबजावणी होत राहिली. केंद्र चुकलं ठीक आहे, आपण समजू शकतो, त्याचं उत्तर विनायकराव आंबेकर देतीलच. रविकांतजी तुम्ही सांगा ना, राज्यात या बंद झालेल्या कायद्याची अंमलबजावणी का होतीये? बंद झालेल्या कायद्याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये झालेली आहे 66A अंतर्गत. हे ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ प्रवक्ते भाजपचे बोललेत की अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांवरती 66A अंतर्गत कारवाई केली. त्यांनी मला सांगावं कोणावरती 66 केले, कारण इतर IT ऍक्ट लागू झालेले त्याच्यामध्ये मॉर्फिंग असेल किंवा त्याच्यानंतर चुकीचं आक्षेपार्ह लिखाण असेल, बर हे इतर कायदे लागू झालेले आहेत. आणि हे बघा प्रसादजी, विनायकराव जी जी अगदी अगदी आपण आपल्या प्रश्नाचं लगेच उत्तर मी घेऊयात. सांगू शकतो की आपण लगेच उत्तर घेऊयात. प्रसादजी विनायकराव आहे, आंबेकर आहेत आपल्यासोबत. भाजपाने 66A अंतर्गत देशात कुठे कुठे फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली अनेक किती लोकांचा आवाज दाबलेला आहे, किती राजकीय पक्षांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर येऊच आपण. पण रविकांतजी, आपण जो आता महत्वाचा आक्षेप इथं उपस्थित केलात की नक्की कोणाकोणावर कारवाई झाली भाजपच्या, त्याची नावं द्यावीत. विनायकराव, आपल्याला 1, 2, 3 किमान नावं देता येतील? एक नाव नक्की देता येईल. पारघरच्या ज्या 2 मुली होत्या, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर जो बंद झाला त्याच्यावरती टीका केली म्हणून त्यांना आतमध्ये टाकलं होतं, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. जी, हे उदाहरण मी नक्की देऊ शकतो. आणि 66A खालची नावं मी त्यांना जरूर देईन. आता माझ्याकडे उपलब्ध नाहीये, पण नागपूरचे कार्यकर्ते मी सांगतो की भाजपच्या इतर राज्य सरकारने किती कारवाई केलेली आहेत. मी तुम्हाला सांगतो. मला आधी बोलू द्या. मला मुळामध्ये तुमचं आणि आमचं हे करायचं नव्हतं. त्यांनी सुरुवात चुकीची केली म्हणून मी केली. तुम्ही मला बोलू द्या. आता मध्ये बोलू नका. मला वेळ दिलाय काटे सरांनी. क्रांतीताई जे बोलल्या, कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये तुम्ही आणि आम्ही असं करायची माझी बिलकुल इच्छा नव्हती किंवा करू नये. रादर कुठल्याही पार्टीने आपल्यावरची जबाबदारी ही चांगल्या पद्धतीने निभावावी, हे योग्यच आहे. क्रांतीताईंचं मत, माझंही तसंच मत आहे. परंतु बेसिकली त्यांनी सुरुवात केल्यामुळे मी हे उदाहरण दिलं. ठीक आहे. त्यांच्या मनात आहे की विनायकराव, आपण असं म्हणालात ना की पालघरच्या 2 मुलींवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत त्यांनी जी भूमिका मांडली त्या अनुषंगाने कारवाई झाली. आपण त्याच्यात बरोबर भारतीय जनता पार्टीच्या इतर कोणावर किती कशा पद्धतीने कारवाया झाल्या त्याची तपशीलवार माहिती मिळवा. रविकांत वरपेंना चर्चेनंतर ईमेल करून कळवली तरी चालेल. चर्चेच्या भागामध्ये रविकांत वरपे थोड्या वेळापूर्वी असं म्हणाले की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी टप्प्याटप्प्यानं अनेक ठिकाणी होतोय आणि ते प्रमाण वाढतंय. मला क्रांती घाग यांना बोलतं करायचंय या निमित्तानं. क्रांती घाग जी, आपण सांगा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला भेद कायद्यानं स्पष्ट केलाय का आणि तो लोकांना कळतोय का? कायद्याने बऱ्याच चांगल्या पद्धतीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ज्या पद्धतीने ते राबवलं जातंय याच्यामध्ये फार गंभीरतेने बघण्याची गरज आहे. एक उदाहरण मी देईन. आपल्याला सगळ्यांना माहिती असलेली केस दिशा रवी जी, या क्लायमेट ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यांनी एक जो चाललेला आपला किसान आंदोलन आहे त्याबद्दल एक काही लिहिलं आणि त्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. पण आपल्याला असं वाटतं की दिशा रवीनं टूलकिटच्या अनुषंगानं ग्रेटा थनबर्गशी झालेल्या संवादातून जे काही मांडायचा प्रयत्न केला तो कोणत्याही प्रकारे आंदोलन हा वेगळ्या मार्गावर नेण्याचा आणि व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न नव्हता. तो केवळ आणि केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यातच मोजला पाहिजे. नक्कीच. कशा पद्धतीनं? एका व्यक्तीला, एका भारताच्या नागरिकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी ते मांडलं.
पण त्याला नंतर एक वेगळं वळण दिलं गेलं, त्यांना अटक करण्यात आली. मी स्वतः फ्री सॉफ्टवेअर मुव्हमेंट ऑफ इंडियाची कार्यकर्ती आहे आणि फ्री सॉफ्टवेअर मुव्हमेंट ऑफ इंडिया त्यांचं म्हणजे ही घटना जी आहे ती अगदी लाजस्पद आहे. तुमच्या लेखी दिशा रवीवर झालेली कारवाई योग्य नाही, यावर विनायक आंबेकरांना आपली प्रतिक्रिया द्यायची आहे. विनायकराव बोला. देशहित आणि देशविरोधी कारवाया याच्या अंतर्गत कारवाई झाली आणि त्याच्यामध्ये बेसिकली टूलकिट हा जो विषय होता हा माध्यमांनी म्हणजे समाज माध्यमांनी ज्या पद्धतीने फिरवला किंवा एकांगी बाजूने मांडण्याचा प्रयत्न केला किंवा ते ओपन झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षाची बाजू जास्त लावून धरली आणि जी बाजू भाजपने समोर आणली होती त्याच्यावरती त्यांनी वेगवेगळ्या ऍक्शन घेतल्या, त्या पद्धतीने ते चुकीचंच होतं. त्यामुळे त्याच्यावरती ऍक्शन झाली आणि दिशा रवींनी जे मांडलं ते व्यक्ती स्वातंत्र्याला सुद्धा मर्यादा असल्या पाहिजेत असं क्रांतीताई सुरुवातीला म्हटल्या. आणि जे कलम आहे 66 हे ते सोडून जरी दिलं तरी सुद्धा देशविरोधी कारवाया आणि भावना भडकवणं लोकांच्या या दोन गोष्टी ज्या आहेत त्या कधी अलाउ होऊ शकणार नाहीत असं मला वाटतं. विनायकराव, या मुद्द्यावरचा प्रतिवादही येतोय. क्रांती घाग बोलतीलच. क्रांतीजी, माझी आपल्याला एक विनंती आहे फक्त की आपण एकदा बोलायला सुरुवात केली की सलग बोलत राहा. वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला पटपट बोलावं लागेल. आपल्याला भूमिका मांडण्यासाठी 30 सेकंद देतोय. आपले कार्यकर्ते म्हणतात ते अगदी बरोबर आहे की जी भूमिका असते किंवा जी कायदा आहे तो व्यवस्थितपणे पाळला गेला पाहिजे. पण याच्यात जेव्हा एक व्यक्ती आपलं मत व्यक्त करते आणि माध्यमांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारचं स्वरूप दिलं त्यामुळे त्या व्यक्तीला शिक्षा होणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि याचा मी निषेध करते. आपण जे सांगता आहात त्याच्याच अनुषंगानं रविकांत वरपे यांनाही माझा पुढचा प्रश्न असेल. रविकांत वरपे, आपल्या पातळीवर जेव्हा जेव्हा तुम्ही समाज माध्यमांवर फेरफटका मारत असाल तेव्हा आपल्याला बऱ्याचदा हे दिसत असेल की लोक एखाद्या व्यक्तीचा विरोध करत असताना पातळी सोडून बोलतात. ताज्या घटनाक्रमामध्ये हेमांगी कवीचं उदाहरण आहे. त्याच्या आधी आपण अनेकांना ट्रोल करणाऱ्यांची मोठीच्या मोठी गँग पाहिलेली आहे. लोकांना याचं भान कधी येणार आहे की आपण बोलत असताना आपला मुद्दा मांडणं योग्य आहे, मुद्द्याची भाषा काळजीपूर्वक वापरायला हवी. प्रसादजी, तुमच्या त्या मुद्द्याशी सहमत आहे की लोकांनी किंवा सर्वांनाच त्याची भाषा, तिथली पद्धती, याची नियमाचं पालन केलं पाहिजे. पण माझं सातत्याने म्हणणं हेच आहे की हा विखारी प्रचार, द्वेषाचा प्रचार किंवा याचा जो गैरउपयोग आहे, हे ट्रोलिंग आहे, याची सुरुवात कुठून झाली? आपण तिथं गेलं पाहिजे. ही जी संस्कृती आहे ही आपल्या देशात सोशल मीडिया, जेव्हा फेसबुकच्या अगोदर ऑर्कुट नावाचा एक प्लॅटफॉर्म होतो, म्हणजे मी त्या मागे पण तुम्हाला जाऊ इच्छितो, तेव्हा मात्र कधी कोणी कोणाला ट्रोलिंग किंवा विखारी किंवा द्वेषपूर्ण नव्हतं. पण 2014च्या निवडणुकीनंतरच हा जो प्रकार सुरू झालेला आहे ट्रोल करण्याचा, नाही पण आपल्याला असं वाटतं की केवळ आणि केवळ हे सगळं 2014च्या जवळपास झालंय. म्हणजे बऱ्याचदा हा तर्क ऐकल्यावर मला असं वाटतं की 2014च्या आधी भारत अस्तित्वात होता की नाही. विनायकराव आंबेकर, उत्तर द्या. अहो, बेसिकली असं आहे की कुठलीही वाईट गोष्ट झाली की त्याची जबाबदारी 2014 येते. हा मोठा विनोद आहे या देशातला. आता बेसिकली त्या माध्यमाचा फायदा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, लोकांच्या गळचिपीवरती तुम्हाला विनोद वाटतो. माननीय नरेंद्र मोदींच्या बद्दल जी काही घाणेरडी भाषा वापरली जाते, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जी काही घाणेरडी भाषा वापरली जाते, त्यांच्या पत्नीबद्दल जे वेडेवाकडे उच्चार किंवा विचार व्यक्त केले जातात, याचं कुणालाही वाईट वाटत नाही. फक्त जबाबदारी 2014 आणि भाजपवर, हे खरंच मोठा गंभीर प्रश्न आहे. असं असतं सर, जबाबदारी जर तुम्हाला ही गोष्ट आपण जे पेरतो ना ते उगवतं. तुम्ही अजूनही तुमची जबाबदारी मान्य आहे, सुरुवात तुम्हीच केलेली आहे. हे नाकारता कशाला तुम्ही? आम्ही जरी सुरुवात केली असेल असं तुमचं म्हणणं आहे, गडीभर मान्य करू, पण केलेलीच आहे. तुम्ही का कंटिन्यू करता ही चूक? आमच्याकडून कधीही असं झालेलं नाही. मी माझ्याकडे एक केस केली आहे. नाही, रविकांत वरपे, एक मिनिट. रविकांत वरपे, अहो, आपण राष्ट्रवादीच्या अनेक समर्थकांचे ट्विट्स पडताळून पाहू शकतो. त्यांची भाषा काय आहे तीही पाहू शकतो. त्याबद्दलची झालेली तक्रारही आपण पाहू शकतो. नागपुरातल्या एका वृद्ध गृहस्थाच्या मृत्यूच्या नंतर झालेलं संपूर्ण
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रदर्शनही अत्यंत आक्षेपार्ह होतं दाभडकर काकांच्या बद्दलचं, ते कसं विसरून चालेल? मी अनेक उदाहरणं देऊ शकतो. जी. पवार साहेबांना जेव्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं होतं तेव्हा मी स्वतः FIR दाखल केलेली आहे आणि ती सुद्धा मी इतर कलमांच्या आधारे दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पवार साहेबांवरती अक्षरशः भाषेत अगदी खड्डे टाकून अशी यात भाजपच्या लोकांनी केलेला प्रचार असा सुद्धा माध्यमाच्या पुरावा आहे भाजपच्या लोकांनी केली याचा? अनेक गोष्टी आलेल्या आहेत. भाजपचे होते याच्याबद्दल पुरावा काय आहे? पुरावा आहे याच्यावरती कार्यवाही झालेली आहे. साहेब आपल्याला माहिती नाही, आपण जरा नीट माहिती घ्या. आहे मला, तुम्ही कुणालाही भाजपचं म्हणून याच्यावरती तुम्ही बदनाम करू शकत नाही. आणि हे बेसिकली कुठल्याही काम नसतं, हे कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं काम नसतं. जो काम करेल त्याला कुठल्या तरी पक्षाचं लेबल लावलं जातं. माझं म्हणणं एवढंच आहे, चूक आहे, जी चूक आहे ती सगळ्यांनी चूक म्हणून मान्य करायला शिका. तुम्ही चूक म्हणा, मी चूक म्हणतो, तर हे वातावरण निवळेल. एकमेकावर दुसऱ्या याच्यावर हस्तक्षेप करायचा आहे, कारण शब्दाला शब्द भिडत चाललाय, वेळ यामध्ये जात चाललाय. रविकांत वरपे, एकच मिनिट, मला क्रांतीताईंकडे जायचं आहे. क्रांतीताई घाग, आपण सांगा, आणि या निमित्तानं तुम्हाला मी लोकांचे कान पिळण्याचा पण अधिकार देतो. तुम्ही लोकांना हे सांगाल का की जे ते डिजिटली अभिव्यक्त होतात ते आज सोडा 7 जन्मानंतर पण अस्तित्वात राहणार आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या डिजिटल एक्सप्रेशन अर्थात त्यांच्या डिजिटली व्यक्त होण्याच्या निमित्तानं त्यांचं जे काही रूप तयार होतंय ते नंतर मिटवता येणार नाहीये. मी तुम्ही जे सांगितलंय ते बोलण्याच्या पूर्वी मी एक माहिती देऊ इच्छिते. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन 2012 साली झालं, जर मी चुकत नसेल तर. जी. आणि हा कायदा रद्द करण्यात क्रांतीजी बोला आपण सलग. आपण 2012 ला बाळासाहेबांचं निधन झालं, 2015च्या सुमारास कोर्टाचा निकाल आला, रद्द करण्यात आला. जी. त्याच्यामुळे जे भाजपचे प्रवक्ते म्हणतायत हा मुद्दा इथे सहजरित्या खोडला जातो. ही चर्चा पुढे नेताना जे तुम्ही म्हणता की आज जे आपण डिजिटल फुटप्रिंट्स म्हणतो, याला जे आपण माध्यमांवर लिहितोय हे डिजिटल फुटप्रिंट्स आहेत, ते वर्षानुवर्ष राहणार आहेत. यावर तुम्हाला तुमची डिजिटल इमेज जी तुम्ही निर्माण केलेली आहे, असंख्य भाषणं जी युट्यूबवर आहेत, असंख्य ट्विट्स, ट्रोल्स जे आज लिहिले जात आहेत, ते डिलीट होत नाहीत, ते कुठे ते आहेत. आणि याच जर तुम्ही म्हणला तर जे ट्रोल्स तुम्ही बघता त्यांचे आपल्याला डिजिटल फुटप्रिंट्स ही थोडे जरा हा विषयापासून दूर जाणारा गोष्ट आहे, पण त्यांचे ट्रोल्सचे फुटप्रिंट्स आपल्याला बघता येतात की काही वर्षांपूर्वी हे काय होते आणि जे आज हे ट्रोल्स आहेत हे आज काय आहेत. अगदी म्हणजे ट्रोल्स सुद्धा हवेप्रमाणे बदलत जातात, हेही आपल्याला पाहायला मिळालंय. त्यांची त्यात काहीतरी वैयक्तिक स्वार्थाची ही भूमिका असावी. वरपेजी 30 सेकंद शेवटची आहेत, वेळेची अत्यंत काटेकोर मर्यादा आहे. माझ्या भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्यांना मला एक सांगायचंय की राष्ट्रवादी सुद्धा ट्रोलचं आणि द्वेषपूर्ण लिखाणाचं समर्थन करत नाही. परंतु माझं असं म्हणणं आहे की जे चुकीचं बोलतील किंवा चुकीचं लिखील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. पण हा कुठला नवा प्रकार सुरू झालाय की फेसबुक आणि ट्विटर या प्लॅटफॉर्मवरतीच कारवाई करायची, यांच्यावरती दबाव टाकून भाजपला नेमकं साध्य काय करायचंय? ठीक आहे, याचं उत्तर असेल तर विनायकराव आंबेकर आपल्यासाठी 30 सेकंद आहेत. आपण कारवाई प्लॅटफॉर्मवर करून काय इप्सित साध्य करू इच्छित आहात? कारवाई नाही, ते नियमन आहे. म्हणजे त्यांना रूल लावणं किंवा त्यांना नियमात बद्ध करणं आहे. कारवाई कुठलीही केलेली नाही. त्यांना बद्ध करताय तुम्ही, त्यांना दिलेल्या मला बोलू दे, मध्ये बोलू नका. त्यांना दिलेल्या मुदतीमध्ये त्यांनी जे काही कंप्लायन्स करायचा होता नवीन कायद्याचा तो त्यांनी केला नाही, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाईची नाईलाजाने सुरू झाली. ठीक आहे विनायकराव, वेळेची मर्यादा आहे. थोडक्यात आपण हे सांगू इच्छित असाल की भारतामध्ये ज्यांना आपलं अस्तित्व व्यावसायिकरित्या राखायचं आहे त्यांना भारताचे कायदे पाळावे लागतील. भारतीय राज्यघटनेनं आखून दिलेल्या चौकटीतच काम करावं लागेल. जे पाळणार नाहीत त्यांना कायद्याची भाषा समजवावी लागेल. आपल्याला चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपण 3ही मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.